बिहारमधील जागतिक वारसा असलेल्या बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी आज चंद्रपूर शहरात भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चाचे आयोजन समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच आंबेडकर चळवळीतील विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। बौद्धगया महाविहार हे बौद्ध धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही ते हिंदू व्यवस्थापनाच्या नियंत्रणात आहे। ही गोष्ट अन्यायकारक आहे असे मत आंदोलनाचे संयोजक प्रवीण खोब्रागडे यांनी व्यक्त केले। त्यांनी सांगितले की महाविहार बौद्धांच्या नियंत्रणात यावा ही केवळ धार्मिक भावना नाही तर बौद्ध समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। भारतीय भिक्खू संघाने 12 फेब्रुवारीपासून देशभरात या मागणीसाठी चळवळ सुरू केली आहे। या शांततामय मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार, बौद्ध मंडळे व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी नागरिक छत्र्या, पाण्याच्या बाटल्या व स्कार्फसह उपस्थित होते। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीतर्फे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटना, सर्व बौद्ध विहार व बौद्ध मंडळे यांच्या वतीने आज जो मोर्चा आम्ही 25 एप्रिलला जो मोर्चा काढलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, तर आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे 15 तालुके आम्ही पिंजून काढलेले आहे। 15 तालुक्याचे लोक आज चंद्रपूर शहरात आहे, सर्व वार्डातले लोक इथे जमा झालेले आहे। हा मोर्चा फार मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आमची मुख्य मागणी अशी आहे की तिथे जे महाबोधी महाविहार मध्ये जे 9 लोकांचं मंडळ आहे, 4 बौद्ध, 4 हिंदू, 1 कलेक्टर, हे ताबडतोब रद्द करावं आणि तिथे जे महाबोधी विहार ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। तिथे जो भिक्षू संघ मागच्या 12 फेब्रुवारीपासून आंदोलनासाठी बसले आहेत, तर त्यांच्या ताब्यात हे देण्यात यावं। आणि दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की जो बीटी ऍक्ट 1949चा आहे तोही ताबडतोब रद्द करून तिथे संविधानाप्रमाणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे। यासाठी आम्ही महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारजी यांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पाठवणार आहोत। तर या निमित्ताने आम्ही चंद्रपूर शहरात जो आता मोर्चा निघणार आहे तर पूर्ण शहरात जागोजागी पाण्याची व्यवस्था केली आहे। बाहेरगावून जे लोक येतात तालुक्यातून त्यांना मसाला भात याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे। सर्व ठिकाणी इथे पेंडल टाकलेला आहे, आम्ही तिथे टाकलेला आहे। तर ह्या प्रकारे आम्ही मोठ्या प्रमाणात इथून जाणार आहोत आणि ते महाबोधी महाविहार लवकरात लवकर मुक्त करावं ही आमची मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी जे 12 फेब्रुवारीपासून आमचे भंतेजी उपोषण आंदोलनाला बसले आहेत त्यांच्यासाठी आम्ही चंद्रपूर शहरातून 1 लाखाचा निधी पहिला टप्पा म्हणून पाठवणार आहोत। नंतर आम्ही वारंवार पाठवत राहू, कारण त्यांनी आंदोलन बंद करू नये, नाही आंदोलन सतत चालू राहील। आणि 3-4 महिन्यात त्यांनी ही मागणी मान्य नाही केली तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि त्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत। जय भीम, जय भारत, धन्यवाद।